असतोय हा ऑप्टोमेकॅनिकल प्रोजेक्टर आहे. याच्या मदतीने आपण कधीचही आकाश बघू शकतो. 5000 वर्षापूर्वीचं, 10,000 वर्षापूर्वीचं, म्हणजे त्या वेळेला आकाशात कोणते तारे होते याची माहिती सुद्धा या प्रोजेक्टरच्या मदतीने आपल्याला मिळते. तसंच बघा वरती ह्याच्या 7 खिडक्या आहेत छोट्या छोट्या. त्या 7 खिडक्यांमध्ये 7 डिजिटल प्रोजेक्टर आहेत. म्हणजे इथं ऑप्टोमेकॅनिकल आणि डिजिटल या दोघांचं एकत्रीकरण करून हायब्रिड टेक्नॉलॉजी बनवण्यात आली. आणि ही हायब्रिड टेक्नॉलॉजी आपले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली इथं बनवण्यात आली. ही एक युनिक टेक्नॉलॉजी आहे. सगळ्या सायन्स पार्क मध्ये तारांगण असतं, पण हे हायब्रिड तारांगण फक्त म्हणजे जर तुम्ही संपूर्ण पश्चिम भारत आणि मुंबईतलं जरी बघितलं तरी हे फक्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क मध्येच आहे. तर या तारांगणचे उद्घाटन 15 मे 2023 रोजी झाले. तारांगणचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2,64,000हून अधिक प्रेक्षक आणि विद्यार्थी इथं भेट देऊन गेलेले आहेत. तर तुम्हाला आज 2 शो बघायचे. तर त्याच्यात पहिला असेल शोध सूर्याचा म्हणजे सोलर क्विस्ट. तर या शो मध्ये सूर्याचा शोध कसा लागला, त्याची निर्मिती कशी झाली याची माहिती मिळेल. दुसरा असेल लुजिंग द डार्क, म्हणजे आपलं जे ताऱ्यांनी भरलेलं आकाश आहे हे आपण गमावतोय. तर कशामुळं? लाईट पोल्युशनमुळं. आणि हे लाईट पोल्युशन कशामुळे होतंय? कृत्रिम लाईटच्या अतिवापरामुळं, पण ते आपल्याला कळून येत नाही. तर याची माहिती या शो मधून मिळेल. म्हणजे लाईट पोल्युशन वाढल्या